आनंद काहे बढ़ाई दिखावत मोहे जानत हूँ प्रभु पना मेरा सभी और बात सुनहु खलसु गला बांध दिया तो अपना गोपाला काहे बढ़ाई दिखावत मोहे जानत हूँ प्रभु पना मेरा सभी धीरत बड़ गाऊ जरावत कहे टुकड़िया बंधु लकड़ी मेरे हाथ काहे बढ़ाई दिखावत मोहे जानत हूँ प्रभु पना तेरा सबही पढ़ूंगा गुरु प्रथम संपाद्य ज्ञानचरिताय विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि भूतं शिरसा गुरुं मुक्तावाय नमो त्रिभुवनपावने काहे बढ़ाई दिखावत मोहे जानत हूँ प्रभु पना तेरा सबही अखिल गुरु ब्रह्मांड नायक षड्गुणेश्वर संपन्न जगदाधार भगवान परमेश्वर मुक्त दैवते तेजोनी ही विश्व मौलिक नाम कराए वैराग्याला खूप आहे स्वानंद सुखदेवसी सद्गुरु जोग महाराज आणि आदिशक्ती भगवती मुक्ताई माता यांच्या चरणावर कीर्तनरूपी सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराजांचे धाकटे बंधू श्री संत कान्होबाई महाराज यांचा गौडणकर प्रकरणातील हिंदुस्थानी पदातील ही गौडण शैलीसाठी विचारात घेतले मी त्याला थोरामोठ्यांच्या पदस्पर्शाने कोणी पावन आणि पुण्यवान झालेल्या तसेच वारकरी संप्रदायाचा फार जुना वारसा सांभाळणाऱ्या सरवली लोहाट नगरीमध्ये श्री भागवत धर्माचार मंडळाच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ सरवली यांच्या विद्यमाने जन्माष्टमीच्या पावन पर्वावर संपन्न होणारा हा भक्ती उत्सव आणि या भक्ती उत्सवातील आजची कलशपूर्तीची परिसमाप्तीची सांगतेची अर्थातच कालेची चिंतन सेवा
आणि ते चिंतन सेवेच्या निमित्तानं तुमच्या दर्शनाचा योग विठ्ठल सर्वांचे चरणी एकदा विनम्र गायनाचार्यांची गुरुजन बंधू मंडळी, मृदंगाचार्य महाराज, विनोदी महाराज, गावातील परिसरातील आपला तालमानातील क्षेत्रातील सगळी जाणती मंडळी ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, अशा आपल्या परिसरातील नामांकित कीर्तनकार म्हणून त्यांची पत्नी आहे असे हरिभक्तप्रसाद महाराज उपस्थित आहे. आणि आपण सगळीच मंडळी सार्वजनिक ग्रामस्थ, भागवत धर्माच्या मंडळी, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या संपर्कातून मी तुमच्याशी जोडला गेलो. त्यानंतर दत्तात्रय पाटील दत्तांना सगळीच मंडळी सर्वांच्या चरणी एकदा विनम्र भावे अभिवादन करून सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठला प्रत्येक वस्तूला वस्तू प्रसाद आहे. जो काही महाप्रसादाचा कार्यक्रम असेल चालू स्वयंपाकाचा, तो भात नाही, ती भाजी नाही, तो आज काय घेतली साखर नाही, प्रसाद आहे. मुरमुरे, लाया, दही, हे दही नाही, तो काय आहे, प्रसाद आहे. प्रसाद हे जाऊन देऊ. ही मटकी बांधली आपण, मटकं बांधले आहे तांब्याचं किती करायचं साधारण आपण 2-2:30 वाजता त्याला फोडणार आहोत. जे आपली ती मटकी फुटल्यानंतर त्याचे जे खापरच म्हणतात का जमलं बघ आपलं, आम्ही खापरच म्हणतो. तर त्याची जी खापरं निघतील, ती खापरं जर अशी उगाडली आणि त्याचा लेप जर गुडघ्याला लागला तर गुडघे दुखणे बंद होतात. आता गर्दी पडत आहे असं जर मी सांगितलं, माझं वाक्य पूर्ण झाले. ही खापरं अशी उगाडली, त्याचा लेप गुडघ्याला लावला तर गुडघे दुखणे बंद होतात, असं जर मी सांगितलं. मला सांगा, सरवलीत स्मशानभूमी आहे ना, तिथं पाण्याची वेगळी आणि सरवलीची रामच बोलतात. तुमची वेगळी आपण पाण्याची, मग तिथं मटकी फुटलेले नसतात का स्मशानात होतात ना, तिथे खापरं असतात ना. मग स्मशानातल्या मटक्याची खापरं घरी आणण्याचा कोणी टास करतं का? नाही का? माझा मुद्दा लक्षात घ्या. आजही इथली खापरं सुद्धा प्रसाद आहे. वस्तू प्रसाद या मंडपात. काल्याचं कीर्तन म्हणजे सगळ्यांना आनंद देणारं कीर्तन आहे. गाव म्हटलं की 3 वृत्तीची लोक राहतात. काही सत्वगुणी लोक राहतात, काही रजोगुणी राहतात आणि काही तमोगुणी राहतात. काल्याच्या दिवशी सात्विक लोकांना आनंद होतो, नवल नाही. काल्याच्या दिवशी रजोगुणी वृत्तीच्या लोकांना सुद्धा आनंद होतो. काल्या दिवशी केवळ रजोगुणी वृत्तीच्या लोकांना आनंद होईल याच्यात नवल नाही. काल्याच्या दिवशी तमोगुणी वृत्ती तामसी लोकांना सुद्धा काल्या दिवशी आनंदच होतो. कसा? अर्ध्या मिनिटात सांगतो. काल्याच्या दिवशी सात्विक लोकांना आनंद होतो का? तर सात्विक लोक विचार करतात, आज आपल्याला परमात्म्याचा प्रसाद सेवन करायला देणार आहे, म्हणून सात्विक लोकांना आनंद होतो. काल्याच्या दिवशी रजोगुणी वृत्तीच्या लोकांना आनंद होतो का? रजोगुणी वृत्तीचे लोक विचार करतात, आज परमात्म्याच्या बाल लीला आपल्याला श्रवण करायला मिळतील, म्हणून रजोगुणी वृत्तीच्या लोकांना आनंद. आणि काल्याच्या दिवशी तमोगुणी वृत्तीच्या लोकांना सुद्धा आनंदच होतो. कसा? तमोगुणी वृत्तीचे लोक विचार करतात, सरवणीच्या मंदिरात 8 दिवसापासूनची कटकट चालू होती, आजपासून बंद पडणार आहे, म्हणून त्यांना सुद्धा आनंद होतो. सगळ्यांना आनंद देणारं कीर्तन काल्याचे कीर्तन. त्या काल्याच्या कीर्तनमध्ये 3 सदरातले अभंग घेता येतात, 3 प्रकरणातले अभंग घेता येतात, बाळ क्रीडेतले अभंग घेता येतात,
महाराजांच्या त्यातलं स्वतंत्र कार्याचं प्रकरण त्यातले भंग घेता येतात आणि गौरवीकर प्रकरणातले भंग घेता येतात. मागच्या वेळेस याच विषयातून चिंतन केलं होतं, मला भंग लक्षात येतो. काकुळती येतो हरी क्षणभरी निवडिता या भंगावर तो कार्याच्या प्रसंगातला भंग होता. आजचा जो प्रसंग आहे, आजचा जो भंग याची जोडण आहे की जगद्गुरु तुकोबारायांचे धाकटे बंधू श्री संत कान्होबाराय महाराजांच्या गौरवीकर प्रकरणातील हिंदुस्थानी पदातील ओळख आहे. सुरुवातीला या अभंगाची गौरवणीची पूर्व पिढीला तुमच्या समोर मांडतोय. मला थोडं शांतीचं दान पाहिजे, मला थोडी शांतता तुमच्याकडून अपेक्षित आहे. तुम्ही शांत राहिला तर मी चांगलं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेल, वेळेत संपवण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे पूर्ण वेळ बोले तुम्ही शांत राहिला तर आपण सगळं एकाच वेळेस करू शकतो. तुम्ही शांत राहिला तर आपण पूर्ण वेळ चांगलं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करू. जरा लक्ष देऊन शांत देत मी या अभंगाची पूर्व पिढीला तुमच्या समोर मांडतो. महाराजांच्या काठी जेवढी काय अभंग आहे, मुघल महाराज बोलत सुटले आणि त्यांच्या मुखातून हे शब्द बाहेर पडले असं घडलं नाही. काहीतरी प्रसंग त्यांना दिसावा कळावा आणि मग त्यांच्या मुखारविंदातून ही अभंग गंगा वाहत झाली. प्रत्येक अभंगाला एक स्वतंत्र पूर्व पिढीका दाखवले. मी या अभंगाची, या गौरवीची पूर्व पिढीका तुमच्या समोर मांडतो. थोडं लक्ष देऊन शांत देत. या गौरवीमध्ये भगवान कृष्ण कन्हैयाचं चरित्र सांगितले. काल ज्याचं आपण अवतरण दिन या ठिकाणी साजरा केला. त्या भगवान परमात्म्याचं चरित्र जे आहे ते श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये कृष्ण चरित्राचा कालावधी 125 वर्षाचा आहे. 125 वर्षाचं कृष्ण चरित्र आहे. त्याचे टप्पे आहेत. 11.5 वर्षापर्यंत भगवान परमात्मा गोकुळ आणि वृंदावनात राहिले. तिथून 13.5 वर्ष भगवान परमात्मा मथुरेत राहिले. किती झाले? 11.5 आणि 13.5. पैसे जास्त असले विश्वासात घेतो. 11.5 वर्ष भगवान परमात्मा गोकुळ वृंदावनात राहिले. 13.5 वर्ष भगवान परमात्मा मथुरेत राहिले. 25 झाले आणि 100 वर्षाचा कालखंड हा द्वारकेतल्या चरित्राचा आहे. या अभंगातली जी लीला आहे, जी कान्होबारांनी आपल्या समोर मांडली, जी चित्र महाराजांनी आपल्या समोर कृष्ण चरित्रात रेखाटलंय ना, हे भगवान परमात्म्याचं अवतार कार्य संपवण्याच्या अगदी शेवटच्या टोकावर. ज्यावेळेला भगवान कृष्ण कन्हैया अवतार कार्य संपवणार आणि निजधामाला जाणार, त्याच्या आधीची ही भगवान परमात्म्याची शेवटची लीला कान्होबारांनी या गौरवीच्या माध्यमातून आपल्या समोर मांडली. काय झालं? भगवान कृष्ण कन्हैयाने विचार केला, हा मोठा पर्व काळ होता आणि त्या पर्व काळावर आपण कुरुक्षेत्राला जवळ एक यज्ञ करावा. वसुदेवांच्या अंतःकरणात विचार निर्माण झाला. वसुदेवानी तो विचार भगवान कृष्ण कन्हैयाकडे मांडला. द्वारकाधीश भगवान कृष्ण कन्हैयाने आपल्या वडिलांची इच्छा म्हणून कुरुक्षेत्रावर भला मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं. फार मोठा पर्वकाळ होता आणि यज्ञाचं आयोजन भगवान कृष्ण कन्हैयाने त्या ठिकाणी केलं. भगवंताने विचार केला, या निमित्तानं सगळ्यांच्या गाठी भेटी होत्या आणि आपल्याला सगळ्यांना सांगता येईल की मी नेमका कोण आहे, माझ्या वास्तव स्वरूपाची ओळख सगळ्यांना देता येईल, नातेवाईकांना सांगता येईल. या उद्देशाने भगवान परमात्म्याने कुरुक्षेत्रावर तो पुन्हा एक यज्ञ करायचं ठरवलं. भगवंताने विचार केला, आपले जे लहान लहान बालबाल आहेत, ज्या गोपिका, ज्या गौरणी आहेत, जे लहान लहान गोपाळ आहेत, ज्यांना आपण वयाच्या 11.5व्या वर्षी गोकुळ वृंदावनात सोडून आलो होतो, अवतार कार्य संपवता त्यांची सुद्धा भेट व्हावी म्हणून कृष्ण कन्हैयाने त्यांना सुद्धा निरोप पाठवला. आता जर भगवंताचं वय 100च्या वर आहे तर ते गोपाळ सुद्धा 100 पार केलेले, त्यांची शताब्दी झालीच असेल. पण त्यांची शताब्दी झालीच असेल. ते 100च्या पार गेलेले सगळे गोपाळ होते. त्या गोपिका म्हातारा झालेल्या, गोपाळ वृद्ध झालेले आणि कन्हैयाने आपला एक सेवक तिकडे पाठवला आणि सांगितलं की त्या सगळ्या गोपाळांना तू कुरुक्षेत्रावर माझं आमंत्रण आहे म्हणून सांग आणि तुम्हाला बोलावलंय म्हणून सांग. भगवान कृष्ण कन्हैयाचे काही सेवक ऐका, द्वारकाधीशाचे सेवक हे गोकुळात आले, वृंदावनात आले आणि त्यांनी भगवान कृष्ण कन्हैयाचा निरोप त्या सगळ्या ब्रजमंडळाला दिला. जशा गोपिकांना कृष्ण कन्हैयाचा निरोप त्यांनी दिला ना की कन्हैयाला तुमची फार आठवण येते आणि भगवान परमात्म्याने द्वारकाधीशाने भला मोठा यज्ञ आयोजित केलेला आहे
फार मोठं पावन पर्व काळ आहे आणि कुरुक्षेत्रावर तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे, म्हणून भगवंताने तुम्हाला सादर आमंत्रित केले, तुम्ही तिथे यावं अशी द्वारकाधीशाची इच्छा आहे. त्या गोपिकांनी हे शब्द ऐकले, द्वारकाधीशाची निरोप ऐकला आणि त्या गोपिका थोड्या रागावल्या, थोड्या नाराजीच्या सुरामध्ये, थोड्याशा भांडणाच्या सुरामध्ये. जो निरोप घेऊन आलेला सेवक होता त्याला त्या गोपिका म्हणाला, अरे 11 वर्षाचा 11.5 वर्षाचा असताना मला सोडून गेला, आज आम्ही जर्जर अवस्थेला प्राप्त झालो, गरीब गातो झालो, म्हाताऱ्या झालो, त्यावेळेला त्याला आमची आठवण आली का? जाऊन तुझ्या द्वारकाधीशाला सांग, म्हणावं मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका, त्यांची राख झाली. जाऊन सांग त्याला की त्या मेल्या आणि त्यांची राख झाली. तुला जर वेळ मिळाला ना थोडा तर त्यांच्या राखेवर येऊन एकदा बासरी वाजवून रागानं बोलल्या. बाकीच्या गोपाळांनी मध्यस्थी केली. ते गोपाळ म्हणजे कागद, तुम्ही म्हणताय कन्हैयाला तुमची आठवण आली नाही, पण तुम्हाला तरी त्याची आठवण आली का? त्या म्हणाले आली ना. मग ते गोपाळ म्हटले तुम्हाला आठवण आली तर तुम्ही त्याला कधी पत्र लिहिलं का? ते गोपिका म्हणाले आम्ही 1000 वेळेस त्याला पत्र लिहिण्याचा प्रयत्न केला. म्हणून मग पत्र लिहायला सुरुवात केली की सुरुवातीपासूनच अडचण यायची. कोणत्या नावाने पत्र लिहायचं? कारण त्याचं एक नाव आहे का? मीराबाई साहेब म्हणतात, हरी दारो नामचे 1000, नामचे 1000, 6 ग्राम लिखवे कंठोतरी, रोज रोज बदले मुकाम, बदले मुकाम, 10 ग्राम लिखवे कंठोतरी. मथुरामा मोहन तो गोकुलमा गौलियो, राजस्थानी भाषेतली एवढं नाही. मथुरामा मोहन तो गोकुलमा गौलियो, द्वारकामा राजा रण छोड़, राजा रण छोड़, 6 ग्राम लिखवे कंठोतरी, हरि तारो नामचे 1000, नामचे 1000, 6 ग्राम लिखवे. त्या गोपीला म्हणजे 1000 वेळेस आठवण आली. पत्र लिहायला घेतलं सुद्धा, पण कोणत्या नावाने पत्र लिहायचं इथून सुरुवात. बरं लिहून झालं, कोणत्या पत्त्यावर लिहायचं? रोज रोज बदले मुकाम. आता एका ठिकाणी असतो का? एका ठिकाणी असतो. हा एका ठिकाणी नसतो. आणि कोणत्या पत्त्यावर पत्र लिहावं? आता त्याचे दास एका ठिकाणी नसतात, तो कसा एका ठिकाणी असणार आहे? आम्ही लिहिण्याचा प्रयत्न केला पण त्याचा पत्ता सापडेना. नाव कोणत्या नावाने लिहावं याची गोपालचं असतं, विष्णूचं असतं नाव आहे. गोपाळाने मध्यस्थी केली. गोपाळ म्हटलं चला ठीक आहे, जे काय असं झालं असते तुमच्या गैरसमज बाजूला सोडा, पण कन्हैयाला तुमची आठवण आली ना, बोलावं या त्याने. एकदा जाऊन आपण सगळेजण त्याला भेटूया. हे मोठी करणारी आनंद. ही सगळी मंडळी द्वारकाधीशाचे निरोप आणि कुरुक्षेत्रावर जाण्याकरता आता ते गोपाळ त्यांचं सगळं काठीनं होतं, त्याचं आपली खांद्यावरील कावडा, हातावरील काठी, हे सगळे गोपाळ कन्हैयाचे कसे निघाले. भगवान कृष्ण कन्हैया कुरुक्षेत्रावर सगळ्या मंडळीला घेऊन जमलेले. मागून हे सगळे भगवान परमात्म्याचे गोपाळ त्या ठिकाणी आले. भगवान परमात्मा एका सिंहासनावर बसलेले, आजूबाजूला सगळे त्यांचे मंत्री बसलेले, सभा त्या ठिकाणी चालली आहे. आणि हे जे गोपाळ आपले आले ना, हे जसे आले तसे ते आज सभेमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागले, पण त्यांना द्वारपालांनी अडवले. द्वारपाल त्यांना आज जाऊन देत नव्हते. तो सगळा गोंधळ चालू झाला. बाकीचे गोपाळ आपसात चर्चा करता. एक म्हटला का रे तो त्या ठिकाणी बसलाय तोच आपल्याकडे आहे का? दुसरा म्हटलं नाही रे तो नाही दिसत. म्हणजे का? अरे आपल्या कन्हैयाच्या खांद्यावर कांबळा असायची, हातामध्ये काठी असायची, मोरपिसाचा मुकुट असायचा. एक म्हटलं अरे ते सगळं ठीक आहे, पण आज त्याच्या डोक्यावरचा मुकुट पहा ना, आणि तो राज मुकुट पाहिला. दुसरा सवंगडी एकाला सांगतोय रे गड्या मला असं वाटतंय आपला कन्हैया आता राजा झालाय. राजा
कृष्ण सिंहासनी बैसला. अरे तो सिंहासनावर बसलाय. मला असं वाटतं तो एका राजा झालाय. ही सगळी त्यांची चर्चा चालली आहे. ते आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. वारंवार त्याच्या आत जाऊ देणार. तो सगळा गोंधळ भगवान कृष्ण नाही ऐकला. आणि भगवंताने आवाज दिला द्वारपालाला, सोडा, मीच बोलावलंय त्यांना. आणि मी त्यांना बोलवलंय सोडा म्हटलं हे सोयीने गेले असतील का? एका द्वारपाला इकडून दुसऱ्याला तिकडून आतमध्ये गेले. जवळ बसले कृष्ण कन्हैयाच्या. परमात्म्याने सिंहासनावर उतरून सगळ्यांना आलिंगन दिलं. मित्र सजन झाले सगळ्यांचे. बऱ्याच वर्षानंतर सगळेजण पुन्हा एकदा भेटले. भगवान कृष्ण कन्हैयाला हे सगळे पाहू लागले. कन्हैया झाले बऱ्याच वर्षांनी तुला आमची आठवण आली. नंतरच तुझ्या जीवनामध्ये काय काय घडलं जरा मला सांग ना. भगवान परमात्मा म्हटले, पहा मी आपण तिथे असताना मी वृंदावनाचं त्याग, ते म्हटले आम्हाला ते माहिती पुढचं सांग. हे म्हटले मग मी भगवान कन्हैया म्हटलं मी मथुरेत गेलो. मथुरेत गेल्यानंतर मामा मारला. ते म्हटले ते पण माहितीये, तिथून पुढचं सांगत वाचले. म्हणजे मामा मारले जावा, तिथून पुढचं सांग पुढे काय झालं. भगवान म्हटले तिथून मी ना जरासंधाच्या भीतीने निघालो. रणछोड माझं नाव पडलं. भगवान म्हटले मी समुद्रात आलो. रचियेला गाव सागराचे पोटी जळवणी मोठी नाना रत्ने महाराज वाढत तुकोबाई बोलतात. भगवान म्हणतात मी तिथे राजा झालो. कौंडल्य पूर्णवेश महाराज भीमक कन्या रुक्मिणीसोबत विवाह झाला. आणि मी कुरुक्षेत्रावर याच ठिकाणी शोकग्रस्त मोहग्रस्त झालेल्या अर्जुनाला गीतेचं तत्वज्ञान सांगितलं. ऐका, मी अर्जुनाला गीता सांगितली. गीतेचं तत्वज्ञान मी त्याला सांगितलं. हे जसं त्या गोपाळांनी ऐकलं. गोपाळ म्हणते कन्हैया तुझे अर्जुनाला ज्ञान सांगितलं ना, हे आम्हाला सुद्धा सांग. भगवान म्हटले तुम्ही वेडे आहेत का? तुम्ही अडाणी लोक. ती गीता संस्कृत मध्ये तुम्हाला काय करायचे? ते गोपाळ म्हटले वा असं तोंड पाहून गुलाबजाम मळू नको. म्हणजे काय कृष्ण तुझा भाऊजी होता म्हणून दाजी होता ना त्याचा भगवंताचा. अर्जुन 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 दाजी ना. आणि म्हणून काय फक्त दाजीबालाच म्हणाला का तू ऐका दाजीबा गीता सांगतो मी तुम्हाला तुम्ही दाजीबा असं का फक्त अर्जुन आला का आम्हाला सुद्धा सांगावं लागेल. भगवंताने विचार केला चांगली संधी चालू आली. लक्ष द्या, कन्हैया विचार करतात चांगली संधी चालून आली आहे. आपल्या सगळ्या परिजनांना यादवांना जाता जाता कळावं की मी नेमका कोण आहे. हे सगळ्यांना जाता जाता सांगून जावं म्हणून भगवंताने विचार केला गोपाळांच्या माध्यमातून ही संधी चालून आली आहे. भगवान म्हटले हरकत नाही, मी आज 4 वाजता प्रवचन करणार. सगळं ठरलं. अख्ख्या कुरुक्षेत्रात वार्ता पसरली. 4 वाजता द्वारकाधीश भगवान कृष्ण कन्हैया प्रवचन करणार. 4 वाजेची लोक वाट पाहू लागले. 3 वाजेपासून अख्खा मंडप भरला आणि 4 वाजता प्रवचन सुरू झालं. हरे राम हरे राम. बसले भगवान परमात्मा. आणि भगवंताने प्रवचनाला श्लोक घेतला. गतीर भरता प्रभु साक्षी प्रवास शरणं सुहृत् प्रभव प्रलय स्थानम निरानम बीजमव्ययं गतीर भरता प्रभु साक्षी. प्रवचनाला सुरुवात झाली आणि महाराज भगवंताने सांगायला सुरुवात केली. भगवान म्हणते मी कोण आहे सांगू. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले तो जगा ते चाले. आपल्या स्वरूपाची जाणीव करून देत आहे. मियाची माया साठा काळू काशी कसे होता. भगवान म्हणतात मी कसाही सांगू. माझ्या आज्ञेने काय काय होतं. पर्वती बैसकाला संडावी, समुद्री रेखा ओलांडावी, पृथ्वीया भूते वहावी हे आज्ञा माझी ऐसा जो समर्थ. वृक्षाचेही पान आणि कर्तुम अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम शक्तीने भगवान परमात्मा म्हणतात मी युक्त आहे. झाडाचं पान सुद्धा हलत असताना माझी अनुमती घेतं. माझ्या अनुमतीशिवाय प्रभू म्हणतात झाडाचं पान सुद्धा हलत नाही. भगवान म्हणतात मी या जगाचा नाथ आहे. गती भरता प्रभू साक्षी, मी प्रभू आहे प्रभू. आणि भगवान ज्या वेळेला हे सांगू लागले की मी प्रभू आहे तेवढ्यात गोकुळातली आलेली एक सगळ्यात म्हातारी गवळण ती तिथून उभी राहिली. आणि ती म्हातारी म्हटलं प्रवचन वाल्या भर प्रवचन. आता म्हातारी उठली आणि आवाज दिला. जशी म्हातारी उठली महाराजांच्या गेटजवळ आली तशी द्वारपालांनी पुन्हा ते लावलं. द्वारपाल काय आज जाऊ दिना. आणि तो सगळं गोंधळ भगवंताने पाहिले. ते म्हणजे सोडा मला मीच बोलवली म्हातारीला. लोक म्हणजे मागून येते पुढे राहते का. मागून यायचं पुढे जायचं. अरे भगवान म्हणजे असं का बाबा मीच बोलवली म्हातारी घेऊ द्या तिला. आणि भगवंताने बोलवलं. आमच्याच गावची आहे ती म्हातारी म्हणते रे हा प्रवचन मला आमच्या गावचा जाऊ दे मला. आणि भगवान परमात्मा समोर बसले. भगवान म्हणे बसा. बसायला जागा दिली. आणि मग भगवान परमात्मा विचारलं तर बोला
मी काय सांगत होतो? काय सांगत होतो मी? भगवान म्हणत होते मी तुम्हाला सांगत होतो की मी प्रभू आहे. प्रभू कुणाला म्हणतात? जे हे विश्व निर्मिले आणि भगवान परमात्माने पुन्हा परमात्म्याला सुरुवात केली. प्रभू म्हणतात जेने हे विश्व निर्मिले. तुम्ही भगवान म्हणतात माझा जन्म नाही, मी जन्म आहे. प्रभू म्हणजे मला माय नाही, मला बाप नाही, माझा जन्म नाही. सगळं जग पिता हमस्य जगतो माता धाता पितामहा. प्रभू म्हणतात मी जन्माला आलो नाही, माझ्यापासून सगळं जग जन्माला आलं. सगळं जगाची उत्पत्ती निर्मिती माझ्यापासून आहे. जग निर्माण करणारा ब्रह्मदेव सुद्धा प्रभू म्हणतात याचे नाभिकमणी जन्मचक्र तो देव सुद्धा ब्रह्मदेव सुद्धा माझ्यापासून आहे. मी जगाचा मालक आहे, मला नाव नाही, मला माय नाही, मला बाप नाही, मी प्रभू आहे. असं प्रभू ज्या वेळेला त्या प्रवचनात सांगू लागले त्यावेळेला ती म्हातारी पुन्हा उठून उभी राहिली. म्हातारी म्हणलं प्रवचन वाया तुझ्या जिभेला काय तुझ्या जिभेला हाड आहे. प्रभू सांगतो. बाकीची लोक म्हणले मावशे बसाना गप, 11 वाजले, अर्धा पाऊण तास शिल्लक आहे, आपण मिळत नाही प्रवचन. आता झालं इकडून तिकडून जमलंय, आता घेऊया ना प्रवचन तर ऐकू तर मग नंतर तुमचं काय असेल ते सांगा. म्हातारी म्हणल्यावर का बसा. तुम्हाला माहित नाही हा जो प्रवचनवाला तुमच्या समोर प्रभूपणाच्या वाढाया मारतोय ना, ती म्हातारी अगदी द्वारकाधीशाच्या पुढे गेली. भगवान व्यासपीठावर बसलेले प्रवचन करताय आणि म्हातारी पुढे जाऊन म्हटली हा काय म्हणत होता तू? कुणाला? देवाला आजो म्हणतो मी प्रभू आहे. म्हातारीला भगवान म्हटले तर मी प्रभू सांगत होतो की मी प्रभू आहे. ती म्हातारी म्हटली तुझ्या या प्रभूपणाच्या ज्या गप्पा आहेत ना त्या ज्याला माहित नाही त्याला जाऊन सांग या तुझ्या प्रभूपणाच्या बढाया इथं मारायचं नाही. अरे तुझा सगळा प्रभूपणा मला चांगलाच माहितीये असा आशय ती व्यक्त करते. तुझ्या या प्रभूपणाच्या ज्या बढाया तू या लोकांना इथं सांगतोय ना
ते ज्याला माहित नाही त्याला सांग, तुझा सगळा प्रभूपणा मला चांगलाच माहितीये. काहे पढाई दिखावत मोहे. अभंग हिंदुस्थानी पदातला आहे, महाराजांच्या गाथ्यात काही अभंग हिंदुस्थानी पदातले. आपण मागे महाराज कुठेतरी अंजूर नाका काही माय भुली घर जाणी वाट भरोडी लागते, तो हिंदुस्थानी पदातलाच अभंग आहे महाराजांच्या गाथ्यात दिलं. आणि खरं म्हणजे काय आहे, अभंग हिंदीतला, कीर्तनही हिंदीतूनच केलं पाहिजे. म्हणजे मला हिंदी येत नाही असं समजू नका, आम्ही हिंदी आती है आमची हिंदी म्हणजे आमच्याकडचा नमुना सांगतो तुम्हाला. एक जण म्हणाला बैल लेणे का था, बैल लेणे का था, लेकिन खूपच किंमत सांगता. काय म्हणे, तुने पाणी घेऊ सांडा, तुने पाणी घेऊ सांडा, आणि सांडा तर सांडा पुसावी असं होणे. काय झालं, आम्ही आता मी एक 4-5-8 दिवसापूर्वी नैमिषारण्य जवळ अवघड केला. लखनौच्या पुढे उत्तर प्रदेशात नैमिषारण्य, तिथे दर्शनाला गेलो. व्यासगतीला एक साधू आहे, तिथे दर्शनाला गेलो. आमची काही मंडळी होती जळगाव, बाकी सगळी तिकडची मंडळी होती, काय आनंदीचे गुरुबंधू होते 4-5. गेलो दर्शनाला त्या साधूच्या. महात्म्याने विचारलं, कहा से पधारे हो. आता प्रकरण अंग देणार असलं की मी आगोपणा करत नाही, मी आपली सशक्त माघार घेतली. आणि हे 2-4 जण आमच्या आनंदीचे आलेले थोडं पुढे गेले. हा बाबाजी पूछे क्या हुआ. साधू म्हणाले, अरे कहा से पधारे हो. ते म्हणले, बाबाजी हम 2-3 जन आनंदी के हैं, बाकी सब इकल्ले तिकल्ले. हिंदी लोक कशा आगमना करतात. आता मी मराठीतूनच सांगतो. ते एवढं उठून राहिले आणि कन्हैयाला म्हणाली, अरे काहे पढाई दिखावत मोही. काय मला तू तुझ्या प्रभूपणाच्या पढाई इथं सांगतोय. जानत हूँ प्रभूपणा तेरा सबही, तेरा सबही प्रभूपणा जानत हूँ. तू ह्याच्या लोकांना प्रभूपणाच्या बढाया इथे सांगतोय ना. अरे तुझा सगळा प्रभूपणा मला चांगलाच माहिती आहे. काय इथं प्रभूपणाच्या बढाया मारतो. बाकीची लोक म्हटली, मावशी बसा ना कर, आतामध्ये प्रवचन चांगलं रंगात आलं आणि तुमचं झालं का सुरू. प्रवचन होते मग विचारा काय तुमचं असेल ते. म्हातारी म्हटली, अरे का नुसता ऐकता, ज्याचा ऐकायचंय त्याचा जरा पूर्वाश्रम जाणून घेतला पाहिजे. कुणाचाही ऐकता का पूर्वाश्रम. म्हणजे म्हातारीला या कृतीतून त्या गौरवणीला सगळ्या जगाला संदेश द्यायचा आहे की नुसता ऐकत बसू नका, ज्याचा ऐकायचंय त्याचा पूर्वाश्रम जाणून घ्यायचा. तो 2 तास कसा बोलतो याच्यापेक्षा तो 22 तास काय करतो राहिलेले हे जरा लक्षात घ्यायचं. नुसता 2 तास मोठा सगळं कुणी बोलेल, पण राहिलेले 22 तास तो करतो काय जरा या सगळ्या गोष्टीचा विचार करा ना. हा जनार्दन बाबा या, तो काय करतो. मग तो आई वडिलांना वागवतोय का, आई वडिलांची सेवा करतो का, मे भला मेरी दिव्य भजी. महाराज आले, महाराजांचे चरण अभिवादन करतो. हा जो प्रभूपणाच्या बढाया माझ्याजवळ तुमच्याजवळ मारतोय ना, त्याला मला दुसरी जाऊन सांग. मला सांगायचं नाही. लोक म्हटले, पण झालं काय मावशी तरी सांगा. म्हातारी म्हणाली, अरे हा तुमच्याजवळ जो प्रभूपणाच्या बढाया मारतोय तो एके काळाचा आमच्या गावचा 8 चोर आहे. आणि त्याने काय केलं. म्हातारी सांगते अभंगाच्या पहिल्या,
लक्ष द्या. म्हातारे म्हणाले, हा एकेकाळचा आमच्या गावचा अट्टल चोर आहे आणि याने काय काय केलंय सांगू का? म्हातारे सांगते, चुरा चुरा कर मागणं. अरे हा तो तुमच्या समोर प्रवचन देतोय ना, की प्रभू असं सांगतोय ना, हा आमच्या गावचा चोर आहे, चोर. त्याने घराघरात जाऊन माखन चोरलंय. लोक म्हणतात, मावशी असतं लहानपण, बालपणामध्ये सगळे घडत असतात. एक मुद्दा लक्षात घ्या, मला एक भाव या दोघांनी तुमच्या समोर मांडायचा आहे. काय पण भगवान कृष्ण कन्हैया ज्या वेळेला ब्रजमंडलामध्ये प्रकट झाले ना, गोकुळात ज्या वेळेला भगवान परमात्मा प्रकट झाले, त्यावेळेला हे साक्षात परब्रह्म आहे, हे निखळ शुद्ध ब्रह्म चैतन्य आहे, हे सगळ्यात आधी जर कोणाला कळालं असेल तर ते गोपिकांना कळालं. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केनिया वाचून जपतपे. महाराज बाळकृष्ण म्हणतात की जपतपे केनिया वाचून गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान झाले. हे ब्रह्म आहे याचा साक्षात्कार सगळ्यात आधी जर कोणाला झाला असेल तर ते गोकुळातल्या गौडणींना होता. आणि भगवान परमात्म्याच्या गोपिकांना विनंती केली होती. गोपिकांनी ओळखलं होतं हे परब्रह्म आहे, आणि भगवंतांचा आणि त्या गोपिकांमध्ये अलिखित स्वरूपाचा करार ठरला होता. लक्ष द्या, असा अलिखित स्वरूपाचा करार गोपिकांमध्ये आणि कन्हैयामध्ये ठरला होता. भगवान परमात्म्याने त्या गोपिकांना सांगितलं होतं, गोपिकांना माझी विनंती तुम्हाला, मी ब्रह्मचैतन्य, मी परब्रह्म आहे हे तुम्हाला कळायला मान्य आहे, पण माझी विनंती आहे, मी देव आहे हे माझ्या आईला तुम्ही सांगू नका. माझी माता यशोदेला मी देव आहे असं सांगू नका. का? भगवान म्हटले, माझ्या आईला जर मी देव आहे हे कळालं ना, तर माझी आई माझ्यावर प्रेम नाही करणार, माझी आई माझी पूजा करेल. तुम्हाला प्रश्न आहे आणि मला उत्तराची पेक्षा बोला. मला सांगा, आपण मुलावर प्रेम करतो का मुलाची पूजा करतो? प्रेम करतो. आणि देवावर प्रेम करतो का देवाची पूजा करतो? म्हणजे देवावर प्रेम नाही, देवाची पूजा. आणि मुलावर प्रेम पूजा, पण मुलाची पूजा करतात का? नाही. एखाद्या दिवशी होती ती महापूजा, मग हातात सापडले त्याच्यामध्ये. एखाद्या दिवशी होते महापूजा, रोज रोज महापूजा नसते. मुलावर प्रेम केलं जातं, प्रेम आहे मुलावर, म्हणून तर ऋतुमानानुसार मुलाच्या आंघोळीचं पाणी बदललं जातं ना, बदलतात ना. हिवाळ्यामध्ये मुलाला गार पाण्याने आंघोळ घालतात नाही, हिवाळ्यात गरम पाण्याने, उन्हाळ्यात गार पाण्याने, पावसाळ्यात कोमट पाण्याने, ऋतुमानानुसार. प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं, देवाच्या दारात खोटं बोलायचं नाही. प्रामाणिकपणे सांगा, हिवाळ्यामध्ये कोण कोण देवाची आंघोळी करतात, गरम पाणी करतात? आपण देवावर प्रेम नाही करत, त्याची पूजा करतो, पूजा. आणि भगवान म्हणतात, मी पूजेचा भुकेला नाहीये. भगवान म्हणतात, मी प्रेमाचा भुकेला आहे. तुकोबरायांचा थोर प्रेमाचा भुकेला. महाराजांची भाषा तीच आहे, थोर प्रेमाचा भुकेला. भगवान प्रेमाचा भुकेला आहे, पण नवला महाराज म्हणतात त्याचाच दुष्काळ आहे. का त्याची पूजा करतात लोक, प्रेम नाही करत कोणी त्याच्यावर. भगवान म्हणतात, मला पूजा नकोय, मला प्रेम पाहिजे. प्रेम. आणि कन्हैया सांगतात त्या गोपिकांना की हा अवतारच मी प्रेमाकरता घेतलाय, मला प्रेम मिळावं, भरभरून प्रेम मिळावं मला सगळ्यांचं, माझ्या आईचं, त्याकरता मी अवतार घेतलाय. म्हणून गोपिकांना माझी विनंती आहे,
मी देव आहे असं माझ्या आईला तुम्ही सांगू नका. त्या गोपिका म्हटल्या का नाही ठीक आहे तुझी इच्छा आहे ना, तुझी इच्छा आहे ना, तर तू देव आहे असं तर आम्ही तुझ्या आईला समजूच देणार नाही, पण तू चांगला माणूस आहे हे सुद्धा आम्ही समजून देणार. म्हणून सुद्धा सारखे कारणे. म्हणून एक विचार करा, आता सगळे आपण जाणकार मंडळी आहे, भागवतातल्या भगवंताचे जेवढ्या काही खोड्यांचं वर्णन आहे दशमस्कंदात कृष्णचरित्राचे पूर्वार्धाने उत्तरार्धातले सगळ्या तक्रारी ज्या आहेत यशोदा माताकडे नेलेल्या त्या गोपाळांचे आहेत का गोपिकांचे? म्हणजे लवडणींनी नेले का गोपाळांनी? तक्रारी कोणी केल्या? खोड्या कोणी नेल्या? तक्रारी घेऊन कोण जायचे? गोपाळ जायचे का लवडणी? का त्यांच्या घरात चोरी व्हायची? गोपाळांच्या घरात होत नव्हती का? तुम्हाला काय वाटतं फक्त वेणीवालीचीच दुखत असेल का? दाढीवाल्याची दुखली नसेल का? बरोबर आहे ना, दाढीवाल्याची दाढी आणि वेणीची ज्यावेळेला गाठ मारली त्यावेळेला तक्रार दाढीवाला घेऊन गेला का वेणीवाली? का दाढीवाल्याची दुखली नसेल? त्याची दुखली, पण तक्रार त्याने नाही नेली, गोपिकांनीच नेली. एक फक्त मला लीला जरा कळते मला, कृष्णचरित्रातली फक्त एकच लीला आहे जी गोपाळांनी तक्रार केली आहे मैयाकडे. कोणती? जी भगवंताची मृत्तिका भक्षण लीला आहे ना, माती खाल्ल्याची जी तक्रार आहे ती माती खाल्ल्याची तक्रार गवळणीने नाही केलेली, ती तक्रार कोणी केली आहे? गोपाळांनी ती तक्रार केली आहे. एकच खोडी अशी, एकच तक्रार अशी आहे जी संबंध कृष्णचरित्रात फक्त गोपाळांनी केली, बाकी सगळ्या गवळणींच्या. आणि ती सुद्धा गोपाळांनी का केली? मी बरेच दिवस त्याचे विचार करत होतो. मला विचार आणखी याच्यातला एक भाव सुचला, तुम्हाला पटतं का बघा. एकच तक्रार फक्त गोपाळांनी केली, कोणती? कृष्णाने माती खाल्ल्याची. का केली? त्याचं उत्तर असं आहे तर नाही, ज्या ज्या वेळेला चोऱ्या करायचे ना त्या वेळेला चोरीचा मग सगळ्यांना वाटायचे. दही दूध तूप लोणी जे काय असेल ते सगळं गोपाळांना वाटायचे. आणि मृत्तिका भक्षणाची जी लीला केली ती माती का नाही आणि गोपाळांना वाटली का? वाटून खाल्ली का? नाही, माती एकट्या माती कोणी खाल्ली? माती एकट्या नाही खाल्ली. गोपाळांना मातीचा हिस्सा मिळाला नाही आणि त्यांना हिस्सा मिळाला नाही म्हणजे बोलायला लागले. म्हणजे ही परंपरा जुनी आहे. त्यांना कळालं, त्यांना धन्यवाद. बाकीचे महाप्रसाद थांबा. जेवढे समोर येतात टीव्हीवर तेवढेच भ्रष्टाचार होत आहे का जगात? अहो, त्याच्यापेक्षा देशात कितीतरी भ्रष्टाचार आहे. पण ज्याचे त्याचे हिस्से जागेवर पोहोचतात ना, त्याच्यामुळे तिरिवी चुपूर कोणी बोलत नाही. आणि हिस्सा नाही पोहोचला की मग बोलायची सुरुवात आहे. तसे गोपाळांना हिस्सा पोहोचला नाही, मातीत हिस्सा मिळाला नाही, म्हणून गोपाळांनी एवढी एक तक्रार केली. बाकी सगळ्या तक्रारी गोपिकांच्या करार ठरला होता. गोपिका म्हटले, अरे आम्ही तुला नेहमी बदनाम करू, तुझ्या आईला तू देव आहे हे सोड, चांगला माणूस हे सुद्धा आम्ही लक्षात येऊ देणार नाही. आणि म्हणून सगळ्या तक्रारी घेऊन तोरणी जायच्या. आणि त्यांचा करार ठरला होता. भगवान म्हणाले होते की मी देव आहे असं माझ्या आईला सांगायचं नाही. आणि आज मात्र कन्हैयाने तो करार मोडला. कन्हैयाने सांगितलं होतं ना माझ्या आईला सांगायचं नाही. मग मी प्रभू आहे हे भगवंताने जाहीर सांगायच्या आधी या गोपिकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना, की गोपिकांना आपला जो करार ठरलाय तो करार मी आता तोडणार आहे, मोडणार आहे. आणि म्हणून मी सगळ्या जगाला सांगणार आहे मी प्रभू आहे. कन्हैयाने काय केलं, ते गोपिकांना विश्वासात घेतलं नाही आणि त्यांना विश्वासात न घेता करार मोडला. म्हणून त्या गोपिकांचं जरा जीवावर आलं, त्यांना राग आला. आणि त्या गोपिका म्हटल्या, काय प्रभूपणाच्या बढाया मारतोय तू, चोर आहे आमच्या गावचा चोर. काय काय केलं याने? चुरा करत खाया आलेला हा चोर आहे आमच्या गावचा, हा काय तुम्हाला प्रभूपणाच्या बढाया सांगणार आहे? बाकीचे गोपाळ म्हटले, मावशी असू द्या, होत लहानपणी करतात पोरं, वय असतं कॉलेजच्या लग्नानंतर सुधारतात. सुधारतो हा आईचा फार गोड गैरसमज असतो. अगं आजी असतं लहानपणी झालं असेल त्याच्याकडून, एखाद्या वेळेस झालं असेल. म्हातारी म्हटले, अरे एक नाही याच्या बऱ्याच खोड्या आहेत. बाकीचे म्हटले, ठीक आहे आजी, तुम्ही जर म्हणताय की हा आमच्या गावचा चोर होता, पण चोर किती शातीर असला तो एखाद्या वेळेला सापडतो. मग हा चोरी करत असताना कधी सापडला असेल ना, मग याला काही शिक्षा वगैरे झाली का? म्हातारी म्हणते, अरे अजून तुला एक गोष्ट सांगते तिसऱ्या चरणात.
आमच्या गावचा अट्टल चोर होता, चोऱ्या करायचा, पण चोर किती शातीर असला एकदा सापडतोच. मग हा कधी सापडलाय का? आणि जर सापडला असेल तर याला काही शिक्षा वगैरे झाली का? म्हातारी म्हणते सांगू का तुला अजून एक गोष्ट, आवड बात सोनं. अजून एक गोष्ट सांगते. काय झालं, हा एकदा चोरी करत असताना बाहेर तर याने खोड्या केल्याच, पण घरातही याच्या खोड्या वाढल्या, आणि याच्या घरात खोड्या वाढल्यानंतर एकदा घरात चोरी करत असताना पकडला गेला, आणि याच्या आईनं त्याला उखडाला बांधलं होतं. अवघड बात पासून उखल सू गला, सू म्हणजे उखडाला, गला बांध दिया तू अपना गोपाला. याच्या आईनं हा घरात सापडला चोरी करताना, याच्या आईने याला उखडाला बांधलं होतं. म्हणजे बांधलं, कुणाला बांधलं? कृष्णाला. कशाला? उखडाला बांधलं ना, उखडाला बांधलं. कुणाला बांधलं? कृष्णाला बांधलं. उखडाला बांधलं, उखडाला बांधलं की कृष्णाला? तुम्ही ठरवा एकदाच. कृष्णालाही बांधलं, ऐका, कृष्णालाही बांधलं, उखडालाही बांधलं. दोघांना शिक्षा द्यायची होती मैयाला. का? यशोदाबाई विचार करत आहे की या खडाला, कोणत्या खडाला? या म्हणजे कन्हैयाला, या खडाला या उखडाने मदत केली आहे, म्हणून खडाला उखडाला दोघांना बांधायचं. मग याने दोघांना शिक्षा दिली. बांध दिया तो अपना गोपाला. अरे घरात सापडलाय हा, आणि घरात याच्या ऐकण्याला शिक्षा दिली. एवढंच नाही, म्हातारी म्हणाली याच्या खोड्या इतक्या वाढल्या, इतक्या वाढल्या. याच्या आईला सांगितलं आता तू गावातच राहायचं नाही. मग याच्या हातात काठी दिली. काठी येऊन फिरत बनवला गहू आचरावत. हे तू कया बंधू लकरी देवे हात हे बढाई दिखावत कोणी जानत हो प्रभू पणाते रस हे. अशा आशयाची ही गवळण मी सेवेसाठी आपल्या समोर घेतली होती. म्हणजे ते दाढी आणि वेणीच्या गाठा फार पॅक झाल्या होत्या महाराष्ट्रात. दाढी वेणी आणि कन्हैयाच्या एखाद्या विशेष लीलेवर, नवीन एखाद्या लीलेवर प्रकाश पडावा या अनुषंगानं मी ही गवळण आपल्या समोर सेवेसाठी विचारात घेतली होती. आपल्या संकल्पित वेळेमध्ये मी गवळणीचा धावता भाव तुमच्या समोर मांडलाय. इथून पुढे हात दाखवा, गाडी थांबवा, म्हणजे माझं संपलंय. उर्वरित वेळेमध्ये आपल्या 15-20 मिनिटाचा जो काही वेळ कालावधी शिल्लक आहे त्याच्यात आपल्याला भगवान परमात्म्याला एकूण लीलेचा विचार करायचा आहे आणि सेवा संपवायची. तत्पूर्वी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी हाताने टाळे आणि परमात्म्याचं चिंतन करा.
तुम्ही कीर्तनात समर्पण करतात ना, हा एका विशिष्ट व्यक्तीचा सन्मान नसतो, हा ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा विशिष्ट माणसाचा सन्मान नाही, तर हा ज्ञानोबा तुकोबांच्या विचारांचा सन्मान आहे. म्हणून जाता जाता तुमचं प्रेम घेऊन जातो आणि हा भाग घेऊन जातो. म्हणजे बाकीचे मोकार असतात असं त्याचा अर्थ नाही. इतर दिवशी कीर्तनकारांनी काहीही सांगत सुद्धा त्याचा अर्थ नाही. इतर दिवशीच्या कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये भक्ती ज्ञानाने रहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम हरे वैराग्याच्या युक्ती कराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. इतर दिवशीच्या कीर्तनकारांनी कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य सांगावं. माफ करा, आजकाल ते भक्ती ज्ञान वैराग्य कीर्तनात दिसेल असं झालं. इतर दिशेच्या कीर्तनकारांनी भक्ती ज्ञान आणि वैराग्य सांगावं. काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनाचा विषय ठरलो. चरित्र लक्षाने ऐका. लक्षाने ऐका. चरित्र कोणाचंही सांगितलं जात नाही. चरित्र कोणाचंही सांगितलं जात नाही. ज्याचं चारित्र्य चांगलं असतं ना त्याचं चरित्र सांगितलं जातं. चारित्र्याला इंग्लिशमध्ये भगवान परमात्मा जगताचा मेन ऍक्टर आहे, कारण परमात्मेकडे कॅरेक्टर आहे. भगवान परमात्मा जगताचा डायरेक्टर आहे, कारण परमात्मेकडे कॅरेक्टर आहे. आपण ऍक्टरही नाही, आपण डायरेक्टरही नाही, कारण आपल्याकडे कॅरेक्टर नाही. सगळे चाप्टर परमात्म्याचं सांगितलं. परमात्म्याचं चरित्र अवताराला आल्यापासून ते निजधामाला जाईपर्यंत तरी माफ करा माझी वाक्यरचना चुकीच. अवताराला आल्यापासून नाही, अवताराला यायच्या आधीपासून चरित्राला सुरुवात आहे.
तेव्हापासून लग्नाची वरात निघाली होती, आई वडिलांच्या लग्नाची, आपल्याला देवाच्या आई वडिलांच्या लग्नाची वरात निघाली होती. आणि वरातीमध्ये कंस मामा सारथी म्हणून बसला होता. आणि आकाशवाणीने कंसाला सांगितलं, जिची वरात तू घेऊन चाललाय ना, जिची मिरवणूक काढली ना कंस तू, तिचा 8वा तुला मारणार आहे. 8वा मला सांगा, 8वा आलाय का अजून अवताराला? अजून आई वडिलांच्या लग्नाची वरात निघते अजून. म्हणजे आई वडिलांच्या लग्नाच्या वरातीत त्याचं आकाशवाणीवर नाव आहे, त्याला चरित्र म्हणतात. आपण जन्माला येतो, मरून जातो, तरी कल्याण क्षेत्राच्या आकाशवाणीवर आपलं नाव येत नाही. त्या बाबाचा अवतार यायच्या आधी आकाशवाणीवर नाव, त्याला चरित्र म्हणतात. अगाध हे परमात्म्याचं चरित्र आपण ऐकत असेल तर परमात्मा कारागृहामध्ये उत्तीर्ण झाले. परमात्मा उत्तीर्ण होत असताना जेवढे काही बदल वातावरणात झाले, मला वाटतं मी मागच्या वेळेस तर सगळ्या गोष्टींचं चिंतन केलंय. भागवतकाराने स्वतंत्र कारण त्याला सांगितली. परमात्मा उत्तीर्ण होत असताना रात्रीचीच वेळ का निवडली, यदुवंशच का निवडला, चंद्रवंशातच का आले, रोहिणी नक्षत्रच का घेतलं, गुरुवारचा दिवस का, पाऊसच का पडत होता, ढगांचा गडगडाट का, विजांचा गडगडाट का, या सगळ्या गोष्टींना स्वतंत्र कारण भागवताना सांगितली. भगवान परमात्मा घेऊन वसुदेवजी पलीकडे गेले. यमुना वर येत होती, त्याची कारण मीमांसा आपण 2-3 नाट्यांच्या माध्यमातून जाणून घेतलीये. भगवान परमात्माला तिकडे ठेवलं. वसुदेवजी पुन्हा इकडे आले मायेला घेऊन. माया शांत बसत नाही. मग हृदय माया तरी आकांत नामा म्हणे उठले दूत, सगळे दूत उठले धावले. कंसाला सांगायला गेले की तुला मारणारा 8वा उत्तीर्ण झालाय. कंस धावत आला. कंसाने मायेचे दोन्ही पाय घट्ट पकडले, गरगर फिरवलं आणि शिडेवर आदरणार तोच माया हातची विसरली. कंसाच्या मस्तकावर जो लत्ता प्रहार केला, आकाशात जाऊन मायेने अष्टभुजा रूप धारण केलं आणि माया कंसाला म्हणाली, अरे मला काय मारतोय कंसा, तुझा लागी तुला मारणारा माझ्या आधी अवतीर्ण झालाय. माया तिथून निघून गेली, विंध्याचल पर्वतावर गेली. विंध्यवासिनी माता म्हणून त्या ठिकाणी प्रकट झाली. कंसाला कळालं आपल्याला मारणारा अवतीर्ण झालाय. कंसाने नारदांना विचारलं होतं, तो कसा असणार आहे? नारदाने सांगितलं होतं, काला काला होगा, तो मुरलीवाला होगा, टेढ़ी टांग वाला होगा, दिखने में बच्चा लेकिन पेट में बड़ी दाढ़ी वाला होगा. आणि त्याला सगळंच काळं दिसायचं, सगळं काळं दिसायचं. कंसाने विचार केला, तो आपल्याला मारायला येईल, याच्या आधी आपण जाऊन त्याला का मारू नये? कंसाने मिटिंग बोलावली. प्रत्येकाला वाटायचं कंसाच्या शत्रूला मारण्याचं तिकीट आपल्याच वारणाला मिळालं पाहिजे. पण जागा राखीव निघाली पुतना मावशीची. आणि पुतणीने भगवंताला मारण्याचा वेळा उचलला. नामदेव आहे नंतर नामा म्हणे आले नंदराया धरा स्वरूप सुंदरा देवांगना. अप्सरेला सुद्धा लाजवेल इतकं स्वरूप मानदेश धारण केला. नंद महाराजांच्या वाड्यात त्यांनी आवाज दिला, यशोदे ये बाहेर. यशोदा माता बाहेर आले. विचारलं, बाई कुठले हो? पुतना म्हटली, विसर अगं मी बहीण आहे तुझी. यशोदा माता म्हणाला, माझ्या माहितीप्रमाणे मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मामी बहीण नाही, आते बहीण नाही, मावस बहीण नाही, सत बहीण नाही, खोई बहीण नाही, दूध बहीण नाही, गुरु बहीण नाही, मांजेली बहीण नाही, व्हॉट्सअप वाली नाही, इन्स्टा वाली नाही, स्नॅपचॅट वाली नाही, फेसबुक वाली नाही, ट्विटर वाली नाही. ही कुठून आली? यशोदा माता म्हटली, कुठली बहीण ग तू? अगं मी सख्खी बहीण आहे तुझी. यशोदा माता म्हटली, अगं सख्खी बहीण आहे, मग कधी भेटली नाही मला, आजच इतक्या वर्षांनी. पुतना म्हणाली, यशोदे तू फार लहान होतीस, वडिलांनी माझं लवकर लग्न केलं, मला तिकडं पाकिस्तानात गेलं, त्यामुळे तुझे माझे भेटणे काल पेपरला वाचलं, तुला मुलगा दाखव ना. मैया म्हटली, शहाणे सख्खी बहीण सांगतेस, इतर वेळेस जाऊ दे, पण माझ्या लग्नात तरी कुठे दिसलीस तू? तेव्हा कुठे गेली होती? पुतना म्हणाली, तुझ्या लग्नात जिल्हाबंदी नव्हती का कोरोनामुळे? आणि इकडून तिकडे मला येता आलं नाही. अजून सांगू, अगं माझी सासू असली खट्याळ होती, घराच्या बाहेर निघू देत नव्हती. यशोदाबाई म्हणाले, मग आता कसं काय येऊन दिलं? नाही म्हणे, ती मेली परवा. आता मी यायचं यशोदे दाखव ना. मैयाने विचार केला, बाई अनोळखी आहे, आपल्या मुलाला तिच्याजवळ कसं द्यावं? यशोदाबाईने वेळ मारून देण्याकरता सांगितली, बाई आता माझा मुलगा झोपलाय. आता भगवान पाळण्याचा विचार करू लागले. देव म्हटले, माझ्या आईला कोण सांगेल, मी तर झोपा काढायला आलोय, काही ना कीर्तन आहे का झोपायला? माझ्या कोणचा काय असतं, हुशार दुकानदार जो असतो ना, तो पहिलं पोहणीचे गिऱ्हाईक वापस जाऊ देत नाही.
का धंद्याला नाट लागते ना. आणि काल देवाने जो अवतार घेतला त्याचा धंदा आहे. घेऊन या चक्र गदा आमची धंदा तरी तो कोणता भगवान म्हणता धंदा आहे आपला. पहिले गिराईक वापस जाणं म्हणजे अशुभ संकेत आहे. वापस जाऊ द्यायचं नाही. तर हे रडायला सुरुवात केली. तो त्यांना म्हटली शहाणे फटा बोलतेस का. हा फटा बोलते ती म्हटली अगं ते आता दे माई दे दे गेलं यशोदा माईने पुतळीच्या मागेवर. यशोदा म्हणतात काही कामाकरता निघून गेली तर नाही. आणि पुतणेकडे पाहिले आणि पुतणेकडे पाहून भगवंताने डोळे बंद केले. का बंद केले. 21-22 कारण त्याची भागवताला सांगितली. 1-2 कारण जेवढं काय आठवलं तेवढं सांगतो. कढई आणि पुतणेकडे पाहून डोळे बंद केले. का प्रभू विचार करताय काय या बाईचं पुण्य असेल. साक्षात माझ्या हाताने भरणार आहे आणि तिचं ते पुण्य पाहण्याकरता देवाने डोळे बंद केले. पुढचं कारण असं प्रभू विचार करता जर माझ्या हाताने मेली तर तिला कुठेही पाठवून चालणार नाही. चांगल्या लोकात तिला गती दिली पाहिजे. मग व्हॅकन्सी कुठे ते शोधण्याकरता नाही आणि डोळे बंद केले. पुढचं कारण असं प्रभू विचार करतात ही मला दुग्धपान करण्याकरता स्तनपान करण्याकरता आली आहे. यशोदेने सुद्धा मला स्तनपान केलंय. मग जी गती यशोदेला द्यायची आहे हीच गती हिला द्यावी लागणार आहे. कारण ही पण स्तनपान करायला आली मला दुग्धपान करणार आहे. मग यशोदे करता आपण कोणता लोक योजून ठेवलाय तोच हिला द्यावं लागेल. त्याचं स्मरण करण्याकरता देवाने डोळे बंद केले. पुढचं कारण असं भगवंताला स्मरण झालं. प्रभू म्हणतात मागच्या अवतारात पहिलं गेलं एक स्त्रीच होतं. राम अवतारात काठी का याही अवतारात पहिलं गेलं एक स्त्री चाललं. त्याचं स्मरण म्हणून डोळे बंद केले. पुढचं कारण असं कन्हैया विचार करू लागले की माझा हा जो अवतार आहे तो दहीदूध तोडणी खाण्याकरता झालाय. आणि मावशी मला विष पाचण्याकरता विषाचं डिपार्टमेंट आपल्याकडे नाही. समुद्र मंथनाच्या वेळेस खाते वाटप झाले ना मग विषाचं खातं कोणाकडे शंकराकडे. दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात आपण ढवळाढवळ करायची नाही. त्यांचं आहे ना त्यांना बोलवायचं सांगायचं तुमचं गिराईक आहे म्हणून महादेवाला बोलवण्याकरता कैलास राणा शिवचंद्र फणेंद्र माता कारुण्य सिंधू भगवान शंकरांना स्मरण केलं. या तुम्ही हे तुमचे गिराईक आहे त्याकरता डोळे बंद केले. पुढचं कारण भगवान परमात्म्याच्या डोळ्यामध्ये चंद्र सूर्य असतात. दोन्ही डोळ्यात चंद्र सूर्य विचार करू लागले सगळं जग ज्याच्या स्वरूपावर प्रेम करतं त्याला ही बाई मारण्याकरता आली आहे. असल्या बाईचं तोंड सुद्धा पाहिजे नाही. चंद्र सूर्याने डोळे झाकून घेतले. पुढचं कारण किती झाले 7 सांगतो ना. का परमात्म्याने डोळे बंद केले. का बंद केले तर पुतळेचं वर्णन करताना दशमस्कंदामध्ये शुकदेव स्वामींनी शब्द असा वापरलाय. शुकमुनी म्हणतात कंसेना प्रहिता घोरा पूतना बालघातिनी. शुकमुनी म्हणतात पूतना ही बालघातिनी होती. बालघातिनी म्हणजे ती लहान मुलांना मारायची. लहान मुलांना मारणारी बालघातिनी होती. आणि भगवान विचार करतात की जी बाई लहान मुलांना मारते तिचं तोंड पाहू नाही. जी लहान मुलांना मारते तिचं तोंड पाहू नाही. जी लहान मुलांना मारते तिचं तोंड जी लहान मुलांना मारते तोंडच पाहू नये. तोंडच पाहिलं नाही. उत्तमाखंड थोपड केले. भगवंताला मारण्याकरता पाठवतोय पण नाही. आणि काग वगैरे मारिले बाळपणी नवली दैत्य खाणे उडविले हळूहळू परमात्मा राहायला काळे नावाचं ताल पेणं गोकुल राम केशव प्रेमाणो विजय होतो जाणू ध्यान सर्वमाने भगवान परमात्मा रांगायला लागले. कसे रांगतात भगवान परमात्मा हळूहळू नंद बाबाच्या भिंतीचा आधार घेऊन उभं राहायला लागले. अंगणात खेळण्याकरता जाऊ लागले. कन्हैयामध्ये काही गोपाळ खेळण्याकरता जमा होऊ लागले. आणि भगवान परमात्म्याने त्या सगळ्या गोपाळांकडे पाहिलं ते उद्बत्ती पहिलवान होते. आमच्या शकूर माधव महाराज मगर महात्मा महाराजांचा शब्द उद्बत्ती पहिलवान. भगवंताने कन्हैयाने सगळ्या गोपाळांना विचारलं काय तुम्ही गवळ्याची मुलं मी गवळ्याचा मुलगा. तुमच्या घरी दहीदूध तुपलोणी आमच्या घरी दहीदूध तुपलोणी. मग तुम्ही आशे आणि मी असा का. गोपाळ म्हणजे देवा पोटात वजनदार माल गेल्याशिवाय चेहरा तजेलदार दिसत नाही.
तुम्ही एकादशीचाही चेहरा बघा आणि द्वादशीचाही बघा. एकादशीचा चेहरा बघा, द्वादशी वजनदार पोटाचा चेहरा वजनदार दिसतो. गोपाळ म्हटले, अरे तुझ्या घरचं तुला मिळत असेल, पण आमच्या घरचं सगळं दही दूध तूप डेअरीला आणि चटणी भाकर ढेरीला. मग आम्ही चटणी भाकर खाऊन असे नाही तर कशी दिसू. भगवान म्हटले, अजिबात काळजी करू नका, मी तुम्हाला खाऊ. हे गोपाळ म्हणतात, तुझ्या घरचं का? कन्हैया म्हटले, पुढारी घरचं खाऊ घालतात का? तुमचं म्हणणार तुम्हाला खाऊ घालणार. कन्हैयाने माखनचोर संघटना निर्माण केली. कन्हैया म्हणाले, आपण चोऱ्या करू, चोऱ्या. बाकीचे गोपाळ म्हटले, आम्हाला चोऱ्या येत नाही. कन्हैया म्हणाले, मी तुम्हाला चोऱ्या शिकवणार. भगवान परमात्म्याने चोऱ्या शिकवल्या कन्हैयाने त्या गोपाळांना. आता भगवंताने त्यांना सांगितलं, मी तुम्हाला चोरीचे नियम सांगतो. आता थोड्या वेळाकरता डाव्या बाजूची जेवढी मंडळी ना, थोड्या वेळाकरता तुम्ही गोपाळ आणि मी तुमचा कन्हैया. शोभत नाही गोपाळ शोभतात, गोपाळ असतात. पण थोड्या वेळा करता तुम्ही आता सगळे गोपाळ, तुम्ही थोड्या वेळा करता गोपाळ आणि मी कन्हैया. तर भगवानकडे त्यांना चोरीचा नियम सांगितला. हो म्हणायचं. भगवान म्हटलं, मग चोरीचे नियम सांगू. हो सांगू चोरीचा नियम. हो सांगू चोरीचा नियम. भगवान म्हटले, चोरीचा पहिला नियम, चोरीला जात असताना पांढरे कपडे घालून जायचे नाही. पांढऱ्या कपड्यांवरची चोरी सगळ्यांना जमत नाही. पांढऱ्या कपड्यांवरची चोरी सगळ्यांना जमत नाही. लक्षात आलं? नियम नंबर 1 लक्षात आला. भगवान म्हटले, चोरीचा दुसरा नियम, सैल कपडे घालून चोरीला जायचं नाही. चोरीला जात असताना फिट कपडे घालून जायचे. सैल आता धोतर घालून चोरीला गेले जमणार आहे का? पायात धोतर की त्याकरता फिट. लक्षात आला? चोरीचा तिसरा नियम, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. हळूहळू चालायचं, कोणी कोणाशी बोलायचं नाही. लक्षात आलं? पुढचा नियम सांगितला, वाहतीच्या धारा घ्यावे दोहीच्या गोपरा. कन्हैयाने सांगितलं, आपण शिंके तोडले आणि दह्या दुधात तुपारवाडीच्या ज्या धारा वाहतील ना, त्या अशा मध्येच चाटायच्या नाही. घ्यावे दोहीच्या कोपरा, कोपरापर्यंत येऊन याच्या नोट चाटायच्या. याला गुळ कोपण न्याय म्हटलंय शास्त्रात. गुळ कोपण न्याय म्हणजे गुळाचा खडा यायचा आणि तो असा खडा इथं लावायचा, गुळ इथे चिटकवायचा आणि तो आपल्या जिभेनं चाटून दाखवायचा. जो इथं गुळ लावून जिभेने चाटून दाखवेल 51,000 रुपये इथं रोख. तुम्ही माझ्या कपड्यावर जाऊ ना, म्हणजे मी घेईन तिथून 10,000 बाकी धर्माच्या हे करून देईल तुम्हाला. असं फक्त इथे जीभ लावून चाटून दाखवायचं. मी एक काम द्यायला वेळ आहे का? मी हे करू लागलाय सगळं. मी कामाच्या घरी असताना तेच करत होतो. आपल्या कन्हैयाने सांगितलं, नियम लक्षात आला. आपण चोरीला जायचं. हळूहळू चला, कोणी कोणा याला तरी यायला लागे. सुरुवात केली. चोरी येणे नंदाच्या नंदने तुका म्हणे गरुड ध्वजे. हळूहळू खोळ्या वाढल्या. यशोदा मातेकडे गवळणी गारहाणे घेऊन येऊ लागल्या. पण यशोदा माता ऐकून घ्यायला तयार नाही. एक म्हणाली, यशोदे काय सांगू, परवा आमच्या यांचा वाढदिवस होता, मी सत्यनारायणाचा कार्यक्रम ठेवला. तुझा का नाही आला, मला म्हटला प्रसाद दे. मी त्याला म्हटलं, अरे आधी सत्यनारायणाला लिहिले मग तुला देईल. तो म्हटला, अगं मीच मोठा सत्यनारायण, माझ्यापेक्षा मोठा कोण जय जय जगात मीच आहे, मला दे. यशोदा ती गवळण मला मी त्याला पळवलं ना, तो काय केलं, त्याने बाहेर गेला, बाहेरून 2 कुत्र्याची पिलं घेऊन आला आणि तो सत्यनारायणाच्या पूजेचा जो चौरण मी ठेवलेला त्या पाट्यावर ठेवले आणि मला सांगतो, भाभीजी सत्यनारायण आहे, प्रणाम कीजिए. मी जाऊन पाहते तर कुत्र्याची पिलं. एक म्हटली, यशोदे हे काहीच नाही, परवा आला आमच्या घरात, दाढी घेतला होता आमचा म्हातारा, परवा आमच्या घरी आला, आमचा म्हातारा दारात झोपला होता. आता उन्हाळ्याचे दिवस आणि म्हणून तू आमच्या दारी निंबाचं झाड त्या ठिकाणीच तो बाजूवर झोपलेला खट्टा करून त्याने गरम होत असल्यामुळे शर्ट काढून घेतला, बनियन काढून घेतला आणि तसाच उघडा बंब आमचा म्हातारा झोपला. यशोदे आमच्या म्हाताऱ्याचं पोट म्हणजे अक्कलकोट, भला मोठा झाला, भक्ती सुखे सुखावला आणि 36 फूट रुंदावला. असं आमचं ते 2 भक्ती सुखाचे प्रकार झालेले. आमचा म्हातारा तसा झोपलेला. हा आला
त्याने घरात काय नासधूस करायची ती केली आणि ताकाचा डेरा होता गोट्यावर ठेवलेला तो घेतला आणि ताकाचा डेरा आमच्या म्हाताऱ्याच्या ठेवीवर फोडला. मरता मरता वाचला ग आमचा म्हातारा. यशोदा माता म्हटले की मरू दे, पिकलं पान आहे, कधीतरी करून बघायचं. ती म्हणाली वाघ शहाणे यशोदे, पिकलं पान म्हणते आमचा सासरा म्हणजे हिरवगार झाड आहे. पेन्शन आहे म्हाताऱ्याला, थाट असतो पेन्शन वाल्यांचा. ती म्हणते पेन्शन आहे म्हाताऱ्याला, पेन्शन. एक म्हटली यशोदे हे काहीच नाही. परवा आला होता आमच्या घरी, सगळं नासधूस केलं. जाता जाता माझी मुलगी झोपली होती एका पलंगावर खाटीवर आणि तिने तिची वेणी अशी खाली पडली होती. याने जाता जाता तिची वेणी त्या खाटच्या माच्याला तो दंडा असतो त्याला बांधून दिली. मुकाट्याने जावं ना, मुकाट्याने नाही गेलं, ती गाठ झोपेत होती, त्याची वेणी बांधली त्याने आणि जाता जाता तिच्या कानाजवळ जाऊन मोठ्याने यशोदे भूत शब्द माझ्या पोरीने ऐकला. घाबरून ती खडबडून जागी झाली. जशी उठायला लागली तशी ती वेणी बांधली होती, तिचा झटका बसला. तिला असं वाटलं खरंच भूतानं वेणी टांगली होती. यशोदे 4 दिवसापासून ताप आलाय, तिला उतरत नाहीये. म्हणजे म्हटले एक काय बा, आपला मुलगा खोड्या करतो त्याची माय ऐकूनच घेत नाही आणि ज्याची माय ऐकून घेते ती त्याची सख्खी मायच नाही. आपली माय ऐकत नाही, देवाची माय ऐकते, आपली माय नाही ऐकत. आता संस्थेचा नियम आमच्या आनंदीचा की जेवताना शर्ट बिर्ट बनियन वगैरे काढून ठेवायचं. मी पूर्वी बोलतही नव्हतो मला जेवताना, आता बंद केलं सगळं काम. का सांगतो त्याचं कारण, मी एकदा बसलो जेवायला, त्याचा शर्ट बिर्ट काढलं, बनियन काढलं, आपलं उपकरण टाकले, जेवायला बसलो. घरात ते एक मुलगा बाहेरून माती आणायचा, माती आणि तो माझ्या खिशात टाकायचं. शर्ट काढून ठेवलं होतं, बाहेरून माती आणायचं, खिशात टाकायचं. आता मी बोलत नव्हतो जेवताना, त्याची आई काही लक्ष देईना. जेवल्यावर मी म्हटलो ताई तुमचा मुलगा बाहेरून माती आणतो, त्याला मातीने दोन्ही खिशे भरले माझे, जरा तुम्ही बोलतही नाही त्याला. ती म्हटली महाराज तो आमचा नाही, आमच्या नंदीचा आहे, आमच्याकडे शिकायला लागला आहे. तुमचा मुलगा कुठे आहे? म्हणजे आमचा मुलगा तुमच्या बुटात पाणी ओढतो. आपली माय ऐकत नाही, देवाची माय ऐकेल का? आपली माय. एक बाई गेली आणि भांडायला लागली, ती दुसऱ्या बाई सोबत म्हणे मूळ खाय तुझा मुलगा. त्याची आई म्हटली का म्हणजे आमच्या अंगणात खेळायला येतो, काय अक्कल आहे का त्याला? त्याची आई म्हटली खेळू दे, आम्ही फेसोटेच बांधकाम केलं, अंगाला शिल्लक ठेवलं नाही, मग तुझ्या अंगणात नाही खेळणार तर कुठे खेळणार? म्हटली गरीब मूर्ख आहे म्हणे का आमच्या खिडकीची काच पडली. त्याची आई म्हटली आहे बरं का थोडा तो वेळसर आहे, पडली असेल आणि मग तुमच्या खिडकीची सर कशी घोडत नाही. त्याची माय म्हटली अजून तितका मूर्ख नाहीये. आपली आई ती देवाची माय आहे. म्हणून यशोदा माई त्यांना सांगायची आलं ज्याची गाणी तुम्ही मला सांगताय ते माझं बाळ कसं आहे माहिती का तुम्हाला? बाळ सगुण गुणाचे काय सांगत अशा शेलक्या शेलक्या शिव्या दिल्या यशोदा मातेने. नामदेवांचं नाव सांगतो म्हणून लोक ऐकून घेतात. म्हणजे मला संतांच्या नावावर शिव्या सुद्धा खपतात. अशा शिव्या दिले यशोदाबाई त्यांना म्हणते तुम्ही आईच्या ओढाळा घे, गोकुळच्या तुम्ही मोठ्या घाल गजागे, तुम्ही महाराजाच्या महारा घे. आता हे गवळण नक्की आता हे असं ऐकणार नाही, थांबणार आहे. आता शेवटची मुली सांगतो बंद करतो. हे कोणाला असं नाही ऐकणार. मग आपल्या घरी येऊ दे मग दाखवून दे त्याला काय. बरोबर म्हटलं पेल्या घेरे हिच्या डिटेल्स, पेल्याने सगळे डिटेल्स घेतल्या, व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा, स्नॅपचॅट सगळे आयडी काढून घेतली. त्या रात्री तिच्या घरी जायचं ठरवलं. मला तिने अशी जय्यत तयारी केली होती. घर पाहून एकांताचे, नवविधान अवनिताचे, एकांताचं घर कोपऱ्यात. तिथं सगळा माल त्या घरात ठेवून ठेवला. कड्या कुर्ब साखरदंड हातात ते दांडके वगैरे घेऊन सगळं ओढणीचा खडा पहारा चाललाय. बंदोबस्त आहे, कडक बंदोबस्त. आणि पेंद्या गेला सर्वे करायला. पेंद्याने सगळा तो बंदोबस्त सिक्युरिटी पाहिली. पेंद्या म्हटला कन्हैया आज उपाशीच, आज जमतच नाही चोरी. आणि असली कडक सिक्युरिटी आहे. भगवान म्हटले असू दे, अरे किती बंदोबस्त कडक असला तरी भारतातलाच आहे, होतोय मॅनेज करता येतोय, चला घुसता येतोय. गेले भगवान परमात्मा. पण तो बंदोबस्त पाहिला. पेंद्या म्हटला अरे आज कसं ना. कन्हैयाने सांगितलं बघ मला आमच्या गुरुजीने एक मंत्र शिकवला, तो मंत्र जर मी म्हणालो ना तर बाहेरच्या सगळे आत मला नेता येतील. पेंद्या म्हटला म्हणणं पटकन, 12ला 5 मिनिट बाकी आहे. भगवान म्हटलं करा डोळे बंद. कन्हैयाने सगळ्यांना डोळे बंद करायला सांगितलं. करा बंद. सगळ्यांनी डोळे बंद केले.
काहीतरी 2-3 मिनिट कधी आहे तो म्हणतो फुटफुटला आणि हळूच भगवान परमात्मा म्हटले उघडा डोळे बघा नीट देवी माझा उघडा डोळे उघडा भगवान म्हटले आणि बघा समोर पाहिलं तर शिंकेला गेले दुरी आणि हे सगळे शिंके या दुधाचे मडके पाहिले सगळे गोपाळ त्याच्यावर तुटून पडले हो नासधूस केली सगळ्यांनी कन्हैयाला हे काही प्रशस्त वाटलं नाही काय असतं बघ फुकट मिळालं सर त्याची किंमतच नसते हो फुकट मिळालेल्या वस्तूची किंमत नसते लोकांना शिक्षण आणि औषध उपचार वगैरे दवाखाना शिक्षण वगैरे तर दुसरं फुकट किंमतच कळत नाही त्यांना किंमत कळत नाही तुटून पडले नासधूस केली देवाला आवडलं नाही तो सगळा ते शिंके तोडल्या फोडल्याचा आवाज आला त्या गोपिका जागी झाल्या आणि ते विचार करून लागले आले वाटतं आता ते कधीच आले होते आता जायची वेळ आली परत आणि त्यांनी जसे ते कड्या पण साखरदंड उघडायला सुरुवात केली तसं पेन्याने कन्हैयाला सांगितलं कन्हैया ते आत येते आता दरवाजे उघडण्याचा आवाज येतो पटकन बाहेर काढ कन्हैयाने सांगितलं पेन्या मला फक्त आत यायचं मंत्र माहित होता बाहेर जायचं आपण मला बाहेर जायचं मंत्र माहित नाही पेन्या म्हटला कन्हैया हे ठीक आहे का तुझं हे बरं आहे म्हणजे नुसतं एकट्यालाच विचारायचं कुठपर्यंत आले कुठपर्यंत आले नुसतं एकट्याला विचारायचं जाताना कसं जाताना नाही विचारायचं का कुलदीप सर येतानाच विचारायचं कुठपर्यंत आले ऐका भगवान अरे काळ जसं आम्हाला आत नेलंय ना आत आणलंय ना गोव्या नाक्यापर्यंत गाडी व्यवस्थित बाहेर काढून दे सगळ्या गर्दीतून आम्हाला भगवान म्हटले अरे हरकत नाही बाबा मी तू म्हणता म्हणून पाहतो करा डोळे बंद पुन्हा सगळ्यांना डोळे बंद करायला सांगितले पेन्या भला आभाव होता पेन्या विचार करू लागला हा आपल्याला डोळे बंद करायला सांगतो उघडा म्हणतो आणि नेमकं काय करतो आपण पाहून घेऊ म्हणजे पुढे जरा धंदा टाका वाटला तर हे शिकून घेतात पक्षप्रमुखांकडून म्हणजे करा डोळे बंद सगळ्यांना डोळे बंद करायला सांगितले पेन्या मात्र त्या बोटाच्या फटीमधून असं सांगितलं पाहू लागला कन्हैयाने सगळ्यांना बाहेर काढलं पण पेन्याचं काय झालं नेमकं ते माळवटाचं घर असतं आणि पाणी ते हवा वगैरे प्रकाश येण्याकरता एक झरो खिडकी सोडलेली असते काय म्हणतात त्याला घरामध्ये असं नसते माळवटाचं घर ते त्याला हवा खिडकी वगैरे झरोक्यासारखं सोडलं होतं सगळे गोपाळ बाहेर निघाले आणि पेन्या नेमका त्या झरोक्यात लागला कमरेपासून वरचा भाग छताच्या वर आणि कमरेपासून खाली आता या गोपिकाच्या गेल्या काही रिकाम्या गेल्या होत्या निरगुडीचं ओलं फोक घेऊन गेल्या होत्या असा निळा पिवळा केला पेन्या कसा हाणला त्यांनी नुसतीच कल्पना करा लक्षात आणून देतो समजा 5 मित्र एका हॉटेलमध्ये जेवायला गेले 5 मित्र गेले जेवायला आणि जेवल्या चौघांनी कंटी मारली आणि एकच सापडला हॉटेल मालकाला मग तो एकटा जो सापडलाय तो त्याच बिल भरतो सगळ्यांचं बिल त्याच्याच मागे फाटतं तसे सगळे माल खाऊन पडून गेले एकटा पेन्या सापडला सगळ्या गोपाळांचं बिल पेन्याच्या असा निळा पेन्या ओरडायचा वाचवा रे सोडवा रे पण भोंगावर होता बॉक्सरावरच नाही असा पिवळा पिवळा गेला कन्हैयाला त्याची जरा दया आली भगवान म्हणते झाले त्याला ओढून आणा 5-7 गोपाळ गेले आणि गोविंदा कुठं गेलं सगळं तिकडे आणि म्हणजे आला रे गोविंदा आणि हे गोविंदा मधकाने महाराज त्याला ओढायला सुरुवात केली जसं हे पेन्याला वर खेचताय ना गोपिका म्हटलं ते आले बघा त्या खाली जाणायच्या आणि हे वर ओढायचं खाली जाणार मी कोणाचं सांगतोय आता मी पेन्याचं सांगायला 500 किलोमीटरवरून आलोय हे पेन्याचं नाहीये हे सगळं आपलंच आहे परमार्थी लोक म्हणतात चला रे पंढरपूरला घरचे म्हणतात नाही घरची कामं उद्या म्हणजे संसारातले खाली खेचतात परमार्थातले वर ओढतात गोपाळाने थोडा झटका मारला याला वर खेचलं रागावला होता पेन्या मार खाल्ला होता ना रागाने तावाने भगवान परमात्मा समोर उभा राहिला आणि पेन्या म्हटला कृष्णा अरे हे शोभलं का तुला हे शोभलं म्हणजे माल खाल्ला सगळ्यांनी पेन्या म्हणतो माल खाल्ला सगळ्यांनी आणि माल खाल्ला एकट्या पेन्याने भगवान म्हटले पेन्या अरे लोकशाही तसंच असते सगळेच माल खातात जो सापडतो तोच माल खातो लालूच केली ना आणि खरं म्हणजे लालूच वाईट आहे
लालूच वाईट आहे. असू द्या, मला कसं थांबा. हातात सापडे ना यशोदामाई नामदेवरायांच्या मुखात, यशोदामाईच्या मुखात नामदेवराय शब्द घालतात. हा ब्रह्मनिधीचा जनिता तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता ये खेळ सापडे तो एक खेळी सांगणारे देव काही हातात सापडे ना. यशोदामाई ऐकून घ्यायला तयार नाही. काही म्हातारा गवळणी जवळ गेल्या, कडक शब्दात यशोदेची कान उघडणी केली. म्हातारा म्हणाले, यशोदे अगं आवरी आवरी आपुला कान्हा, नाशियेल्या आमच्या सुना अजूनही का लाज नाही तुझ्या मनाला? आवर ना, तुला लाज वाटत नाही? 12-5 वाजले तरी आवडत नाही? 12-5 झाले ना, आवर ना. कानाशी लाज पाहिजेची काढली. मला टचकत डोळ्यात पाणी आलं. ऐसे ऐकता गारहाणी यशोदे नाही आले पाणी. खबरदार उद्यापासून घरी राहिला तर मग उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. उद्यापासून गाई चारायला राहणार जायचं. भगवान म्हटले असू दे, सच्चा कार्यकर्ता मतदार संघ बदलला म्हणून काय कुठे जाऊन विकासच करायचा आहे मला. भगवान तिथे गेलो. जाताना परमात्म्याने सगळ्या गोपाळांना सांगितलं, तुम्ही गाई घेऊन सारे गोपाळ राहणार. आता सांगायचं तर मला शब्द बदला लागतील. आता असं म्हणावं लागेल, तुम्ही गाड्या घेऊन सारे गोपाळ ढाल्यावर सांगितलं काही जायचं. मैयाने दुसऱ्या दिवशी सुद्धा तयारी केली. खांद्यावरी कांबळा, हातामध्ये काठी, सारी तसे धेनू सावळा जगदेवी. फार सुंदर परमात्मा, सुंदर ओके सुंदर, सगळं सुंदर आहे. अधरम मधुरम, सगळं गोड सुंदर आहे. सुंदर आहे. मला काही लोकांना वाटतं आपण खूप सुंदर होता, सांगणार आहे. काही लोकांना वाटतं आपण खूप सुंदर आहोत, पण ज्यांना आपल्या सौंदर्याचा अभिमान असेल ना, त्याने एकदा आपला आधार कार्डवरचा फोटो बघायचा. जगातला एकमेव इमानदार कॅमेरा आहे आधार कार्डवाल्यांचा. तिथं नो ऍडजस्टमेंट, नो पिक्सल, नो ब्राईटनेस, अगदी जसं तसं. परमात्मा फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. मैयाने तयारी केली. भगवान रानात गाई चालायला जाऊ लागले. पटकन बोला, शेवटचा प्रश्न उत्तर द्यायचं, जेवण बसायचं. जो मुलगा घरी खोड्या करतो तो उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या घरी गेला की हरिपाठ वाचत असेल का? नाही बाबा, आता कन्हैया इथेही खोड्या करायच्या, तिथेही खोड्या. इथे नाना प्रकारचे खेळ आपल्या सवंगड्यांसोबत खेळले. खेळ खेळून खेळून सगळे गोपाळ भरले. कन्हैयाच्या कानात सांगितलं, खांदी बहार कन्हैया आता भूक लागली आहे. हे सगळं आवडलं पाहिजे. सगळ्यांचं मन त्यांचे चेहरे लक्षात घेता कन्हैयाने सांगितलं, झाली आता वेळ म्हणते परमात्मा एका उंच खडकावर बसले. खडकी सोडलेल्या मोठा आजीचा घरी काला कन्हैयाने सांगितलं, ज्याचं त्यांना खायचं नाही बा, आज गोपाल काढाय. आणि आज खरंच गोपाल काढाय. एरवी काळे असतात, आज गोपाल काढाय. भगवान परमात्माने सांगितलं, सगळ्यांचं एकत्र करायचं आणि समभागामध्ये त्याचं वितरण होईल. परमात्माने सगळ्यांच्या शिरोळ्या एकत्र केल्या आणि हास्य विनोद करत समभागामध्ये परमात्माने कन्हैयाने तो काल्याचा प्रसाद सगळ्या गोपाळांना दिला. ज्याचं वर्णन भगवत पूज्यपाद शुकदेव स्वामी महाराज परीक्षितींना श्रीमद भागवताच्या दशम स्कंधामध्ये पूर्वार्धात 13व्या अध्यायात सांगतात, बिभ्रद्वेनो जठरपटयो शृंगवेत्रे चकक्षे वामे मानव मस्तुण गौरव तत्थरणे मुनिशो तिष्ठन्मध्ये स्वपरी सुहृदो हासयन् नर्मभिस्मये स्वर्गे लोके मुशति भुजे यज्ञभूतपाल केले. गोपाल कृष्ण भगवान, कृष्ण भगवान, कृष्ण कन्हैया, ईश्वर परमात्मा
त्याची तारी गाडी चंद्रभारी वाढवते माझा तोच कामा होता ज्ञानोबारांनी चंद्रभारीचा वाढवंत केला आणि तोच कामा गुरुंचा वाढवंत झाला. त्यानंतर जो चंद्रभारीचा वाढवंत झाला तोच कामा आपला उल्हास नदीच्या वाढवंतामध्ये सुद्धा त्या संतांनी पोहोचवला. त्यांच्या चरणांनी हे सेवा समर्पण करतो. उपस्थित सर्वच मंडळी सर्वांचे चरणी पुन्हा विनंती. मृदंगाचार्य महाराज विजयत्री महाराज आमची मुली मंडळी आहे त्यांच्या नेतृत्वात आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. हरिभक्त पारायण आदरणीय पूज्य श्री बालाराम महाराज त्याचप्रमाणे इतर देऊन आले पूजनीय श्री हरिभक्त पारायण आदरणीय श्री जनार्दन महाराज आणि परिसरातील सगळीच मंडळी मला ज्यांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं ते माझे मामा आणि शरणम पाटील त्यांची चिरंजीव सुप्रभाने आपण सगळीच मंडळी भागवत धर्माचार प्रसारक मंडळ सरवली आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार आणि सेक्रेटरी आदरणीय श्री दत्तांना पाटील आणि कुलदीप सर यांच्या संपर्कातून तुमच्याशी जोडला गेलो. पुन्हा सर्वांच्या चरणी अभिवादन. भगवान परमात्मा अशीच सेवा तुमच्या आपल्याकडून करून घेऊ ही मी जगन्मी त्याच्या चरणी प्रार्थना करून सर माझ्या पुढे